माझ्यासारख्या माणसावर चिडायलाच पाहिजे. हलकट आहे मी, नालायक माणूस आहे, पण त्या घरात माझ्याशिवाय आहे कोण तुला सांग ना. कर ना अमृता, मला माफ करशील ना? नाही, या माणसाला मी कधीच माफ करणार नाही, करूच शकत नाही. नाही म्हणजे नाही. मम्मा काळजी घेतो. सावली, देवाने जरी काही म्हटलं असलं तरी मी जे सांगितलंय ते विसरायचं नाही. तुला इथं आणण्यामागे माझा एकच हेतू होता. गेले कित्येक दिवस तुझ्याशी नीट बोलता आलं नाहीये. तू रियाज करतेस की नाही ते मला कळत नव्हतं, ते आता कळलं. काय दिवे लावतीस ते. तेव्हा आता मुकाट्याने रोज न चुकता इथे रियाजाला यायचंस. मी दिवाळीनंतरचे खूप कार्यक्रम घेतलेत. एकही कार्यक्रम चुकवायचा नाहीस. तिकडे मेंदळ्यांकडे जाऊन तारावर ऑर्डर सोडत नको जाऊस. तू अजूनही असिस्टंट आहे तिची, विसरायचं नाहीस. कळतंय का? दिलेला शब्द आयुष्यभर पाळायचा आहे तुला, आणि पाळलाच पाहिजेस तू. तुझ्या घरच्यांचं भविष्य माझ्या हातात आहे, हे कायम लक्षात ठेवायचंस. या आता, काळजी घे ताराची. दादा दादा थांबा. अगं मध्येच का थांबवलीस ऑटो? मी आलेच, तुम्ही इथेच थांबा. राजकुमार सर? अरे, मेंदळ्यांची सून सावली मेंदळे, क्या बात. इथे कुठे? हे काय करताय? कष्ट. इथे कष्ट करायला कुठली जागेची गरज नसते ग. कष्ट काय कुठेही करू शकतो. चोरी मारी करत नाही हे एवढंच नशीब आहे, हे नाही का? काय आहे? अच्छा, कुठल्या तरी चांगल्या ऑफिसमध्ये मी काम केलं असं वाटतं का तुला? पण आमच्या आईच्या कृपेने ते मला कुठेच मिळू शकत नाही. त्यांना दोष देऊ नका, चूक तुमचीच आहे. खरे, चूक माझीच आहे. ते लेके जा भाई, पेट्रोल भी डालना पड़ता है तभी जाती है गाड़ी. खरे, चूक माझीच आहे आणि ती मला कळली आहे, म्हणून कमी कष्ट करतोय. पहिल्यांदा काय वाटायचं माहिती आहे सावली मला, की हा जो शॉर्टकटने असा पैसा मिळतो ना, त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो हे कष्ट करून मिळणाऱ्या पैशामध्ये नाहीये. चुकीचा होतो मी, सपशेल चुकीचा. आई पण हेच सांगायची की राजकुमार, कष्ट करून जे पैसे कमवशील ना, त्याचा आनंद जो आहे तो खरा आनंद आहे. तेव्हा पटलं नाही, आता कष्ट करतोय तर आईला कसं पटवून देणार आहे. आता मी ठरवलं, एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण कष्ट करून पैसे कमवायचे. तेच करतोय. पानाकुटी. थांबा. काय? हे घ्या. हे काय? तुम्ही जे काय केलंय त्यासाठी मी तुम्हाला माफ नाही करणार, पण मी हेही नाही विसरू शकत की तुम्ही माझे दीर आहात. घ्या. नको, पैसे नको. उसणे म्हणून ठेवा आणि नंतर जमतील तेव्हा परत द्या. घ्या. अगं सावली, त्या माणसाशी कशाला बोलायला गेली होतीस? तारा मॅडम, मला मान्य आहे ते जे काही वागलेत त्यासाठी आपण कोणीच त्यांना माफ नाही करू शकत, पण म्हणून माणुसकी विसरून नाही चालत ना. रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला सुद्धा आपण मदत करतोच की. मग हे तर आपले दीर आहेत. सावली, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे हे तू दिलेले पैसे, उसने दिलेले पैसे
कदाचित मी पुन्हा परत कधीच करू शकणार नाही. कारण हे प्रेम, हे पैसे त्या लायकीचं नाही आहे आता. आणि काय ना, हे तू दिलेले पैसे आणि हे मी माझ्या कष्टाने कमवलेले पैसे, आत्ता तर कुठे स्वाभिमान जागा झाला. तुझ्याकडनं हे पैसे घेतले तर कदाचित तो पुन्हा. सो हे मी माझ्याकडे ठेवतो आणि तुझे हे उसने दिलेले पैसे तुला परत. थँक्यू व्हेरी मच तारा. त्या दिवशी मी जे काही वागलो तुझ्याशी त्याबद्दल सॉरी, माफ कर मला. चला. बबलू दादा, इथे काय करताय? किरण आली आहे ती भाऊबीज करायला. सारंग दादाला नील दादाला ओवायला आली आहे. अहो मग चांगली गोष्ट आहे ना, दिवाळी पण आहे. काय चांगली गोष्ट आहे. आधीच रक्ताची नाती कमी आहेत, ती जोडलेत तेवढीच आहेत. बरं मग वहिनी समजून घे ना, ती भाऊबीज करायला आली आहे. एक तर तिला मी पाडव्याला बोलवलं होतं, तर मला बोलते मी भाऊबीजेलाच आहे. नाही 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 नाही, तिने जर मला भाऊबीज केली ना तर काम तमाम. अच्छा असं आहे का? बरं तुम्ही शांत व्हा. आता आम्ही आज जातोय की नाही, हो. मग मी नंतर तुम्हाला फोन करून सांगते किती आहे की गेली आहे. पक्का? पक्का. किरण तू आहेस? ते ऍक्च्युली काय झालं ना, चहा सांडला. हा ती नाश्ता करत होती ना तेव्हा चहा सांडला. चुकून चुकून चुकून. हो म्हणून मग अमृता मॅमनी मला त्यांची साडी नेसायला दिली. बरं. नाही पण ते बबलू दादा. बुबलू कुठे? बुबलू अहो मी केव्हापासून त्याला फोन करते, तो माझे फोनच उचलत नाहीये. आणि परवा तो स्वतः मला बोलला की तू घरी येणार आहेस ना दिवाळीसाठी, आणि आता मी आले तर तो स्वतः गायब आहे. ऍटलिस्ट कॉल तरी करायचा ना त्याने मला. हो हो, तो माझा पण फोन उचलत नाहीये तो. हा, मी एवढे फोन केले की फोन स्वतःच थकला आणि झोपला. आणि त्यात सारंग सर आणि नील सर मला घरीच जाऊ देत नाहीयेत. म्हणतात दुपारचं जेवण तर झालंच, पण रात्रीचं सुद्धा करून जा म्हणून. अरे वा, छान आहे मग. मॅम काय छान. अहो दिवाळी आहे, मला खूप काम आहेत घरी. त्यात मला सारंग सर आणि नील सर सोडतच नाही आहेत. मग तेच तर, सारंग सर आणि नील सर एवढा आग्रह करताय, मग थांबा ना. एक मिनिट, मी आलेच. बबलू दादा बाहेर आहेत. मग असू दे ना बाहेर. उपाशी आहेत ते. राहू दे उपाशी. चेष्टा बंद करा आणि त्यांना आत घ्या, भूक लागली असेल त्यांना. हे बघ, ती भाऊबीज करेल म्हणून तो घाबरून पळून गेलाय. राहू दे उपाशी. असं आनंद मिळतो मला, असा असुरी आनंद. अहो मग ह्या भीतीने जर ते पळून गेलेत, मग त्यांना ह्या भीतीला सामोरं जावं लागेल. म्हणजे कळेल तुम्हाला. एक मिनिट. हे मला म्हणते नको नको उपाशी, स्वतः